चाळीसगावला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष तुषार निकम सर यांच्या पुतणीच्या आणि त्यांचे बंधू डॉक्टर साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही आलेलो होतो. लग्न सोहळा एकीकडे आणि 40 गावकरांच्या भेटीगाठी एकीकडे. मायेचा ओलावा आणि मायेची पांखर याची अनुभूती आज 40 गावकरांनी एकदम आय लव्ह यू एकदम काठोकाठ भरून दिलेली आहे. ओतप्रोत आनंदी आनंद आहे. आणि हे सगळं मी काय आध्यात्मिक चळवळीतनं नाही मिळवत आहे, राजकीय चळवळीतनं मिळवतोय. हो, राजकारण करतोय, कारण राजकारण सुंदर आहे. आज ज्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे, राजकारणातनंच या रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळाली, रेल्वेला मंजुरी मिळाली. रेल्वेच्या तिकिटांचे दर तिथं त्या लोकसभेत ठरतात, रेल्वे मंत्रालयात ठरतात. आणि त्या राजकारणाला या सगळ्या राजकारण्यांनी गटारगंगा बनवून ठेवलं, असं मुद्दाम बिंबवलं आणि सामान्य माणसाला राजकारणापासून दूर ठेवलं. आम्ही सांगतो राजकारण सुंदर आहे, राजकारण अति सुंदर आहे. त्याच्या जवळ जा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. त्याच्यावरच तुमचं जीवन तुम्ही कसं जगावं, मरावं, तगावं, राहावं, भागवावं हे सगळं ठरतं त्याच्यात. राजकारणामध्ये सहभागी व्हा. आणि आजचा दौरा जो आहे तो यथासांग पार पडला. तन मन धन सगळं मिळालं. कितीतरी लोक जॉईन झाले. आमचे तालुका प्रमुख आहे भाऊ 3-3 वेळा बडतर्फ आहे व्हायले, भाऊ 3-3 वेळा सस्पेंड व्हायले, तरी पण निधड्या छातीनं पुन्हा निर्भयच्या नादाला लागलाय. नादाला लागला म्हणजे काय, याच्यामधले जे जेनेटिक इश्यूज आहेत ना ते त्याला सांगतात. किडा रहमानी किडा. तो सांगतो देशासाठी जग आणि देशासाठी मर. शोषण होऊ देऊ नको, शोषण करू नको आणि कोणाचं होणार नाही याची काळजी. आज तो मेसेज आहे. सर्वांना जमेल असा आमचा अजिबात दावा नाही. जिसको होता है, जिसको जितना बन पड़ता है उतना उसने करना चाहिए. पण मला काय त्याचं जाओ मरो या भूमिकेतनं बाहेर पडा. जबाबदारी घ्या, भूमिका घ्या, वाईटपणा घ्या, निर्णय घ्या आणि कृती करा. सगळे महामानव खूप चांगलं सांगून गेले. परत सांगतो, रयतेचं राज्य महाराजांनी 400 वर्षापूर्वी आणि 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जनताच मालक सांगितलं. पण तुमच्या डोसक्यात उतरत नाही, ते उतरवायचं म्हणून काम चालू आहे. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय जबाबदारीनं या सगळ्या गोष्टी करते. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून अनेक लोकांचे अनेक कामं विनासायास अगदी सुखद पद्धतीनं होत आहेत, याचा आनंद आहे आम्हाला. आणि अनुभव जो आला आत्ता 40 गावमध्ये, तुम्ही आहे म्हणून आमचं बरंच काही काम सुटत चाललंय याची ग्वाही मिळते, पावती मिळते. म्हणून 12 हत्तीचं बळ येतं परत आणि जोरदार लगावतोय आम्ही सगळ्या गोष्टींना. एकदम सिक्सर फोर चालू आहे नुसते, अजिबात माघार नाही. ही IPL मॅचपेक्षाही अजून काय पुढची असेल ना मॅच ती खेळतोय आम्ही. पूर्वीचे राजकारणी टेस्ट मॅच खेळत असतील, नंतर वन डे खेळत असतील, नंतर IPL खेळत असेल. आम्ही IPLच्या पुढे अजून 2 व्हर्जन काय असतील ना ते खेळतोय. राजकारणामध्ये एवढं प्रेम माझा दावा आहे कोणालाच मिळालं नसेल आजपर्यंत. हा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ना ज्यांनी काम केलेलं आहे देशासाठी त्यांना निश्चित स्वरूपात अशा पद्धतीची मदत जरूर मिळत गेली असेल, असावी. त्याच पद्धतीची मदत आम्हाला मिळते आणि मिळत राहणार आहे. तोपर्यंतच, जोपर्यंत आम्ही शेण खातो, त्या दिवशी आपण शेण खाऊ, त्या दिवशी आपाप हे सगळा प्रेमाचा सागर आहे ना ओसरून जाणार आहे. ओहोटी लागणार आहे, भरती येणार नाही याची आम्हाला पक्की जाणीव आहे. आणि ती लक्षात ठेवू, त्या जाणीवेतनं चांगली कामं करत राहू. चला भेटू आपण. बरेच लोचे आमच्या मागं, पोलिसी कामं आम्हाला करायचे, पोलिसी अत्याचार आम्ही सहन करतोय, त्याच्यातनं बाहेर पडू. संविधानाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. मरणार नाही, मारणार नाही, न्यायानं जगू आणि जगू देऊ.
आणि जगूच जगू कोणी मारायचा किती प्रयत्न करा, कुछ बाल बाका होने वाला, कुछ बाल बाका होने वाला, नहीं है, कुछ बाल बाका होने वाला नहीं है। धन्यवाद।